त्यामुळे तुम्ही एक चांगलं लीडर असला पाहिजे. कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मला नाही माहिती. 5 ते 10 लोक असतील जी माझ्यासारखी होती, त्यांनी बंदूक हातात पण नव्हती पकडली आणि त्यांनी कधीच कुठलाही माणूस युनिफॉर्ममध्ये नव्हता बघितला. आणि तिथं गेल्यावर मला 1.5 किंवा 2 तासच झोप मिळायची पूर्ण दिवसभरात. अकॅडमीच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला 20-25 किलोमीटर आम्हाला पळवलं होतं. कारण जेव्हा तुम्हाला परत बिल्डअप करतात ना, त्यावेळेला तुम्ही एक चांगला ऑफिसर म्हणून हे होता. तुमच्याकडं कुठलाही अहंकार राहत नाही, तुमच्याकडं कुठलाही राग किंवा कुठल्याही त्या रेजिमेंटला. आणि माझं उद्दिष्ट हेच असणार आहे की जो इतिहास आत्तापर्यंत आहे, तर जे काही एक्सपेक्टेशन असतील रेजिमेंटचे, मी त्या एक्सपेक्टेशनची अपहोल्ड करू शकेन. माझं हेच उद्दिष्ट आहे आत्ता तरी. मी एकच सल्ला देईन की सगळ्यात पहिलं तुम्ही ठरवा की तुम्हाला हेच करायचं आहे. जोपर्यंत तुमचं डिटर्मिनेशन स्ट्रॉंग नसेल ना, तोपर्यंत कोणी काही करू शकत नाही. डिफेन्स फोर्सेसमध्ये यायचं असेल तर तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही केलीच पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी चांगली असलीच पाहिजे. तुम्ही सेनामध्ये येणार तर तुमचा डिसिप्लिन असलाच पाहिजे, पण तुमच्या पर्सनल आयुष्यात पण हा डिसिप्लिन फार महत्त्वाचा आहे. कोल्हापूरचा युवा चेहरा चिन्मय संदीप कुलकर्णी यांनी जिद्दीने मेहनतीने आईवडिलांच्या मार्गदर्शनामुळे अत्यंत कमी वयामध्ये भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती मिळवून एक आदर्श निर्माण केला आणि त्याच्या या यशामध्ये त्याच्या आईवडिलांचा मोलाचा वाटा आहे. त्याचा हा प्रेरणादायी प्रवास आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि विषयाला वळण्याआधी तुझा वाढदिवस नुकताच झालाय, तर वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे, त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि यामध्ये जाण्याची प्रेरणा तुम्हाला कुणाकडून मिळाली? माझं बालपणापासून मन नव्हतं लेफ्टनंट किंवा आर्मीमध्ये जायचं. मला पहिला इंजिनिअरिंगच करायचं होतं. त्यामुळे मी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसेसच्या न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूरमध्ये ॲडमिशन घेतली. त्यामध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये मी डिप्लोमा केला. त्यानंतर मला चांगले टक्के मिळाल्यामुळे मी पुण्यामध्ये VIT मध्ये ॲडमिशन घेतलं. VIT मध्ये मी डिग्री करत असताना माझ्या फायनल इयरला मी इंटर्नशिप करत होतो एका छोट्याशा ह्याच्यामध्ये स्टार्टअपमध्ये. आणि माझं असं ठरलेलं की आपण यातच पुढं करिअर करायचं. पण जेव्हा मी 1 वर्ष त्यामध्ये घालवलं त्या फील्डमध्ये, तेव्हा मला कळालं की आपण याच्यापेक्षा काही ना काहीतरी मोठं करू शकतोय. मग त्याच वेळेला मी एक पेपर प्रेझेंटेशनसाठी NDAमध्ये गेलो होतो. मग NDAमध्ये मला गेल्यानंतर कळालं की बाबा डिफेन्स फोर्सेसमध्ये अधिकारी होणं सुद्धा आपल्याला एक नवीन करिअर ऑप्शन आहे. तिकडं बाकीचे जे अधिकारी होते त्यांनी मी कसं प्रेझेंटेशन दिलं त्यावरनं मला सांगितलं की तू सुद्धा डिफेन्स फोर्सेसमध्ये येऊ शकतोस. मग त्यामुळे मी जेव्हा घरी गेलो, मी रुचीनं बघितलं इंटरनेटवरती की कसं असतं काय असतं. मग त्यावेळेला मला कळालं की आपण SSB नावाची परीक्षा असती, ती SSB परीक्षा उत्तीर्ण करून आपण डिफेन्स फोर्सेसमध्ये अधिकारी बनू शकतो. मग त्या NDAमध्ये गेल्यानंतर मला कळालं की बाबा आपण असं जायला पाहिजे. ती खरी प्रेरणा होती. अच्छा, तर SSB एक्झामची द्यावी लागते किंवा इंटरव्ह्यू जो असतो त्याच्यासाठी काही तयारी करावी लागते का? हां, SSB ही ॲक्च्युली 5 दिवसाची मोठी प्रोसेस असते. म्हणजे आपण जसं इंटरव्ह्यू घेतो ना, तो एक SSBचा एक छोटासा पार्ट आहे. कारण नुसत्या इंटरव्ह्यूनं आपल्याला कळत नाही की हा जो कॅन्डिडेट आहे ह्या पुढे जाऊन युद्धात नेतृत्व करू शकतो का नाही. त्यासाठी मग त्यांना पूर्ण 5 दिवसाची परीक्षा घ्यायला लागते. त्यामध्ये मग अगोदर कसं व्हायचं, अगोदर ती 4 दिवसाची होती. कारण अगोदर फार कमी लोक यायची, 40-50 लोकं यायची. पण आता 400-500 काही जण 600-600 जण येतात एका दिवशी. त्यामुळं त्यांची 40-50 जणांचीच कॅपॅसिटी असते. ती 40-50 जण सिलेक्ट करतात. त्यामुळे पहिल्या दिवशी ती स्क्रीनिंग प्रोसेस असते. त्यामध्ये मग तुम्हाला एक ॲप्टिट्यूड टेस्ट असते, ती द्यायला लागते. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक पिक्चर दाखवलं जातं. त्या पिक्चरमध्ये मग तुम्हाला ती स्टोरी लिहायला लागते. 1 मिनिटाचा कालावधी देतात की त्यामध्ये तुम्ही ती स्टोरी लिहा. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय समजलं आणि मोठ्यानं ती स्टोरी तुम्हाला नरेट करायला लागते कॉन्फिडेंटली. आणि तो जो काय सार असतो ना स्टोरीचा, त्यावरनं मग त्या दोन्हीचे रिझल्ट काढून तुम्हाला हे करतात की तुम्ही स्क्रीनिंग झाला का नाही. आणि जर तुम्ही स्क्रीनिंग झाला तर मग तुम्हाला खरी SSB म्हणजे जी 4 दिवसाची प्रोसिजर असते ना, ती द्यायला अलाउड असते. मग त्यामध्ये मग तुमचं सायकोलॉजी टेस्ट असते. सायकोलॉजी टेस्टनंतर मग तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू असतो, जो की एक कर्नल, ब्रिगेडियर किंवा मोठमोठे मेजर जनरल लोक घेतात. त्यामुळं तो एक जवळजवळ 1 तासभराचा इंटरव्ह्यू असतो. आणि तिसरा इंटरव्ह्यू म्हणजे GTO म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही किती एफिशियंटली काम करता. कारण सेनामध्ये तुम्ही एकटं जाऊन तुम्ही काहीच करू शकत नाही आणि तुम्हाला ॲज अ लीडर म्हणूनच काम करायला लागतं. म्हणजे तुम्ही जरी चांगलं नेतृत्व केलं तरी तुमच्या मागणं येणारी लोक तुमचं ऐकलं पाहिजे त्या लोकांनी. त्यामुळे तुम्ही एक चांगलं लीडर असला पाहिजे. मग तुमचे लिडरशिप स्किल्स टेस्ट करण्यासाठी GTO असतो, ग्रुप ट्रेनिंग ऑफिसर.
मग या तिन्हीचे रिझल्ट काढून मग तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. अच्छा. मग 5 दिवसाची अशी प्रोसिजर असते आणि मग त्यासाठी मग तुम्हाला बरेचसे गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मेंटल स्ट्रेंथनिंग प्रचंड असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता इंटरव्ह्यूवर समोर आहे, इंटरव्ह्यूवरनं तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारला आणि तुम्हाला त्याचं उत्तर येत नसेल ना, तर तुम्ही कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मला नाही माहीत. तुम्ही जर काहीतरी उगाचच काहीतरी खोटं सांगितलं, तुम्ही जर तिकडं घाबरला तर तुम्हाला ते रिजेक्ट करणार. त्यामुळे मेंटल टफनेस एकतर पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही सेनामध्ये जाताय त्यामुळे तुमचा फिजिकल टफनेस तर असलाच पाहिजे. ते तर प्रत्येकजण करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सराउंडिंगचा अवेअरनेस पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा ग्रुपमध्ये काम करतो त्यावेळेला माझ्या शेजारचा काय म्हणतोय, मग त्याला मी रोखलं पाहिजे का त्याला सपोर्ट केला पाहिजे. मग ग्रुप ॲज अ ग्रुप आपण पुढं कसं जाणार, मग ते ग्रुप डायनॅमिक्स पण आले पाहिजेत. प्लस जगामध्ये काय चालले, त्यामुळे तुम्हाला वर्तमानपत्र वाचली पाहिजेत. त्यानंतर वेगवेगळ्या तुमचे छंद जोपासले पाहिजेत. ओके. त्यामुळे या सगळ्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुम्ही जेव्हा करता ना, कम्युनिकेशन स्किल्स असले पाहिजे सगळ्यात महत्त्वाचे. मग या सगळ्या जेव्हा तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ओव्हरऑल तुमची होती त्यावेळेला मग तुम्हाला सिलेक्शन होणं तुमचं सोपं होतं. अच्छा. तर चिन्मय, अगदी कमी वयात तुझं लेफ्टनंटपदी निवड झाली, तर हे पहिल्यांदा तुला कळाल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? जेव्हा मी जेव्हा SSBला गेलो होतो, पहिल्या अटेम्प्टमध्ये मी रिजेक्ट झालो होतो. ओके. मेमध्ये गेलो होतो. मी मे 15ला भोपाळला गेलो होतो. त्यावेळेला माझं झालं नव्हतं. त्यावेळेला मग मला वाटत होतं की आपण 1-2 अटेम्प्ट अजून देऊया, त्यानंतर आपण संपवून टाकूया. म्हणजे जास्त वेळ आपण ह्याच्या मागं जायला नको. मग दुसरा अटेम्प्ट माझा होता 1 ऑगस्टला आणि त्याचा रिझल्ट येणार होता 5 ऑगस्टला. मग 5 ऑगस्टला असतोय माझ्या आईचा वाढदिवस. मग जेव्हा मला कळालं की बाबा माझं सिलेक्शन झालं आहे, मला खरं सांगायचं तर आनंद त्याचा होता की मी 5 ऑगस्टला आईला फोन करणार आणि आईला पहिला हॅपी बर्थडे म्हणणार आणि त्यानंतर मग मी ती बातमी देणार की माझं सिलेक्शन झालं आहे. त्याचा आनंद होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की 1.5 वर्षाचं ते स्वप्न होतं माझं, ते साकार झालेलं त्या दिवशी. अच्छा. तर तू या क्षेत्रामध्ये पुढे जावेस म्हणून तुझ्या आईवडिलांनी फार कष्ट घेतले. तुझ्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर काय सांगशील याबद्दल तू? त्यांचा आहेच मोलाचा वाटा, कारण मी तर सिंगल चाइल्डच आहे, एकच मुलगा आहे. अच्छा. त्यामुळे सिंगल चाइल्ड देशाला देणं हे फार मोठी गोष्ट असते. आणि आपलं कसं असतं की आपण ट्रेनिंगमध्ये बिझी असतो किंवा आपल्याला माहीत नसतं की आपले दिवस कसे जातात, काय होतात. आणि आपल्याला या तरुण वयामध्ये अजिबात ही पर्वा नसते की आपल्या जीवाची पण पर्वा नसते, आपण काय करतोय, कसं करतोय. पण आईवडिलांचं एक कौतुक आहे की आईवडिलांनी धीराने एकतर मला सपोर्ट दिला, मॉरली सपोर्ट दिला. म्हणजे आतनं जरी ते किती खचले असतील, काही जरी झालं असेल तरीसुद्धा त्यांनी मला सपोर्ट दिला. त्यांनी अजिबात दाखवून दिलं नाही की आपलं कसं होणार, काय होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी मला अजिबात कधी नाही म्हटलं नाही कुठल्या गोष्टीसाठी. मी जरी म्हणलो की मला 11वी-12वी नाही करायची, मला डिप्लोमा करायचा आहे, मग ते म्हणले तू डिप्लोमा कर, तुला काय करायचं ते कर. त्यानंतर मी म्हणलो की मला पुण्यातच ॲडमिशन पाहिजे, मला कोल्हापुरात नको. ते म्हणले की ठीक आहे, आपण भरू, जी काय फी असेल ते, तू पुण्यातच राहा. त्यानंतर मी म्हणलो की मला कॉर्पोरेटमध्ये जॉब नाही करायचा, कारण माझा 9-10 लाखाचं पॅकेज होतं त्यावेळेला जेव्हा मी SSBची प्रिपरेशन करत होतो. मी म्हणलो की नाही, मला जॉबबरोबर हे पण करायचं आहे. ते म्हणले की नाही ठीक आहे, तुला जे काय करायचं आहे ते तू कर, हा तुझा प्रवास आहे शेवटी. त्यामुळे त्यांचा तर मोलाचा फारच मोठा वाटा आहे. सैन्य दलामध्ये जाण्यासाठी तुला कोणत्या अडचणी आल्या किंवा कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागला आणि ती तू कशी पार पाडलीस? पहिलं म्हणजे एकतर मला कुठला बॅकग्राऊंड नव्हतं. म्हणजे सैन्य दलात मी असं बघितलं की 5 प्रकारची लोक येतात. एकतर ज्यांचे आई वडील, भाऊ बहीण म्हणजे फौजमध्ये असतात. दुसरे म्हणजे जे सैनिक स्कूल, RMS, RIMC अशा मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमधून येतात. तिसरे म्हणजे ज्यांच्या आजूबाजूला मोठमोठे कॅन्टोन्मेंट एरिया असतात. म्हणजे आता पुण्यामध्ये गेलं तर पुण्यात पूर्ण सदर्न कमांड आहे. तुम्ही आजूबाजूला जरी बाहेर पडलं तरी तुम्हाला 4 लोक युनिफॉर्ममध्ये दिसतील. चौथ्या प्रकारची लोक असतात जी NCC वगैरे करतात. आम्ही काही नव्हतं गेलं या 4 याच्यामध्ये. त्यामुळे 5व्या प्रकारची लोक असतात ती माझ्यासारखी असतात. म्हणजे पूर्ण 500मध्ये 5 ते 10 लोक असतील जी माझ्यासारखी होती, त्यांनी बंदूक हातात पण नव्हती पकडली आणि त्यांनी कधीच कुठलाही माणूस युनिफॉर्ममध्ये नव्हता बघितला. त्यामुळं सेना कशी चालती हेच मला खरं सांगायचं तर माहीत नव्हतं. मी जेव्हा पहिल्या दिवशी गेलो त्यावेळेला तर मग अकॅडमीचं जे काय वातावरण असतं ते प्रचंड वेगळं असतं. म्हणजे आपल्याला इथं मी 8-8, 10-10 तास झोपायचो घरी आणि तिथं गेल्यावर मला 1.5 किंवा 2 तासच झोप मिळायची पूर्ण दिवसभरात. त्यानंतर अजून बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या अकॅडमीच्या ज्या की माझ्यासाठी फार अवघड होत्या. म्हणजे मी
5 किलोमीटरपेक्षा जास्त कधी पळालो नसेल, पण अकॅडमीच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला 20-25 किलोमीटर आम्हाला पळवलं होतं. ओके. मग ती एक फिजिकली चॅलेंजिंग पण होती आणि मेंटली चॅलेंजिंग पण गोष्ट असते की अकॅडमीची ज्युनियर टर्म जी असते ना ती तुम्हाला तोडते, म्हणजे पूर्णपणे तुमचा इगो क्रश करते, तुम्हाला अगदी किड्यामुंग्यांसारखी वागणूक देते. कारण जेव्हा तुम्हाला परत बिल्डअप करतात ना त्यावेळेला तुम्ही एक चांगला ऑफिसर म्हणून हे होता, तुमच्याकडं कुठलाही अहंकार राहत नाही, तुमच्याकडं कुठलाही राग किंवा कुठलेही क्लेश मनात राहत नाहीत. त्यामुळं तो जो ज्युनियर टर्म होता तो प्रचंड अवघड होता माझ्यासाठी. अच्छा. तू एवढं मोठं यश मिळवलेस, तर या यशामध्ये आतापर्यंतचे शिक्षक किंवा मित्रांचा वगैरे कसा सपोर्ट मिळाला तुला? मला तर सांगावंसं वाटतं की मित्रांचा आणि शिक्षकांचा फार मोठा सपोर्ट मिळाला. म्हणजे ज्या प्रकारचे शिक्षक मला इथं न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूरमध्ये मिळाले, मला वाटत नाहीत की त्यापेक्षा चांगले आणि त्यापेक्षा इंटरेस्टेड शिक्षक जगात कुठे मिळतील. ओके. कारण आम्ही म्हणायचो की आम्हाला हा प्रोजेक्ट करायचा आहे, ते म्हणायचे ठीक आहे, तुला जो काय सपोर्ट पाहिजे ते मी देतो. कारण आमचे बरेच शिक्षक होते ते आमच्याबरोबर रात्री 8-9 वाजेपर्यंत उसगाव न्यू पॉलिटेक्निकमध्ये असायचे. त्यानंतर तिकडच्याच एक टीचर होत्या, त्यांनीसुद्धा वाचनामध्ये आमची हे केली, म्हणजे रुची निर्माण केली. त्यानंतर डिग्रीमध्ये म्हणायचं झालं तर डिग्रीमध्ये त्यांनी आम्हाला प्रचंड फोर्स केला की नाही तुम्ही पेपर लिहा. आम्हाला त्यावेळेला वाटायचं की पेपर का लिहायला लावत आहेत किंवा आम्हाला वाटायचं की हे प्रोजेक्ट का करायला लावत आहेत. पण जेव्हा तो मी पेपर इंडियामध्ये प्रेझेंट केला त्यामुळे मला हे माझं आयुष्याची दिशा सापडली. अच्छा. त्यामुळं त्यांनी जो काय फोर्स केला ते पण महत्त्वाचं होतं. आणि मित्रांमुळं सांगायचं झालं तर की मित्रांचा पण फार मोठा वाटा आहे. कारण माझे 2-3 मित्र होते जे की आत्ता एक मित्र नेव्हीमध्ये आहे आणि दुसरा मित्र आहे तो माझ्याबरोबरच पासआउट झाला. ओके. मग ते पण करायचे माझ्याबरोबर. मग त्यांनी मला मार्गदर्शन केलं की आपण असं करू. मग आम्ही राल वगैरे करायचो, आम्ही 12-12, 13-13 तास गुगल मीटवरती कायम असायचो की आपण असं बोलायला पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये, किंवा आपण अशा प्रकारे उत्तरं लिहायला पाहिजेत, किंवा अशा प्रकारे आपण पिक्चर परसिव्ह केलं पाहिजे. मग आम्ही सगळ्यांनी मिळून ग्रुप स्टडी केला की 10-10, 15-15 तास आम्ही ग्रुप स्टडी करायचो. किंवा इकडचेच कोल्हापूरचेच मित्र जे की डिफेन्स क्षेत्राशी अजिबात रिलेटेड नाही आहेत ना, ते माझ्यासाठी स्वतःसाठी पेपर वाचायचे की बाबा जेव्हा मी चिन्मयशी भेटू त्यावेळेला चिन्मयशी बोलताना काही ना काहीतरी करंट अफेअर्स आपण बोलू. त्यामुळे ते स्वतः माझ्यासाठी पेपर वाचायचे की आपण काय कुठल्याही ना कुठल्या पद्धतीने याला मदत करू शकू. किंवा कधी कधी मला असं वाटायचं की खूप झाला अभ्यास, तेच मला म्हणायचं की चल जाऊ चहा पिऊन येऊ वगैरे असं. तर आता तुझं लेफ्टनंट कर्नलपदी निवड झालेली आहे, तर तुझं पुढचं उद्दिष्ट काय असणार आहे? माझं आता 1 तारखेला माझी लेहला पोस्टिंग आहे. ओके. मी मी राजपूत बटालियनमध्ये कमिशन झालो आहे. आणि राजपूत रेजिमेंट ही प्रचंड एलिट रेजिमेंट आहे, म्हणजे भारतीय सैन्याची. ती 1700-1600 साली ब्रिटिशांनी स्थापन केली होती ती रेजिमेंट. त्यामुळे 400 वर्षाचा इतिहास आहे त्या रेजिमेंटला. आणि माझं उद्दिष्ट हेच असणार आहे की जो इतिहास आत्तापर्यंत आहे तर जे काय एक्सपेक्टेशन असतील रेजिमेंटचे, मी त्या एक्सपेक्टेशनशी अपहोल्ड करू शकेन, माझं हेच उद्दिष्ट आहे आत्ता तरी. अच्छा. तर चिन्मय, तुझ्यासारखी स्वप्न बघणारी बरीच मुलं आहेत, तर अशा तरुणांना किंवा अशा विद्यार्थ्यांना तू काय सल्ला देशील? मी एकच सल्ला देईन की सगळ्यात पहिलं तुम्ही ठरवा की तुम्हाला हेच करायचं आहे. जोपर्यंत तुमचं डिटर्मिनेशन स्ट्रॉंग नसेल ना तोपर्यंत कोणी काही करू शकत नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही बाकीचे ऑपॉर्च्युनिटीज पण बघा. म्हणजे तुम्ही NDA बरोबर JEEचे पण एक्झाम द्या, जेणेकरून तुम्ही JEE बरोबर तुम्हाला 2 नवीन एंट्र्या उपलब्ध होतात. म्हणजे नेव्ही टेक नावाची एंट्री असती ती पण उपलब्ध होती, त्यानंतर TES नावाची एंट्री असती ती पण उपलब्ध होती. आणि जरी तुमचं NDA किंवा या दोन्ही परीक्षेमध्ये नाही झालं ना तरी तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी याच्यामध्ये चांगलं ग्रॅज्युएशन करून नंतर पण तुम्हाला बऱ्याच एंट्र्या उपलब्ध होऊ शकतात. आणि त्याचबरोबर मी म्हणतो की जर तुम्हाला डिफेन्स फोर्सेसमध्ये यायचं असेल तर तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही केलीच पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी चांगली असलीच पाहिजे. आणि जरी तुम्ही डिफेन्स फोर्सेसमध्ये नाही आला ना तरीसुद्धा ती पर्सनॅलिटी तुमच्या कधी ना कधी तरी कामी येणार आहे. तुम्ही कुठल्या तरी जॉबमध्ये जाल, तुम्ही कुठला तरी बिझनेस चालू कराल, तुम्ही आर्टिस्ट बनाल, काही बनाल, तर ती पर्सनॅलिटी तुमच्या कधी ना कधी तरी कामी येणारच आहे. मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करायची? एकतर सगळ्यात महत्त्वाचं की पेपर वाचायला चालू करा. आपण जनरली शिक्षक वगैरे म्हणत असतात की पेपर वगैरे वाचा, पण त्याचं खरंच महत्त्व आहे पेपर वाचण्याचं. जेव्हा तुम्ही अवेअर होता की जगात काय चाललं आहे, कसं चाललं आहे, तर त्यामुळे तुम्हाला बराच फायदा होतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की तुमची भाषा वगैरे कम्युनिकेशन चांगलं होतं जेव्हा तुम्ही पेपर वाचता त्यावेळेला. तिसरी गोष्ट तुमचं पब्लिक स्पीकिंग किंवा पब्लिक कम्युनिकेशन, तुम्ही कशा पद्धतीनं कम्युनिकेट करता, तुमची बॉडी लँग्वेज,
ही सुद्धा तुम्ही डेव्हलप करा. ती पुढं ना पुढं तुमच्या कामी येणारच आहे. तुमच्या पर्सनल आयुष्यात पण कामी येणार, प्रोफेशनल आयुष्यात पण कामी येणार. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचा डिसिप्लिन. तुम्ही सेनामध्ये येणार तर तुमचा डिसिप्लिन असलाच पाहिजे, पण तुमच्या पर्सनल आयुष्यात पण हा डिसिप्लिन फार महत्त्वाचा आहे. तो डिसिप्लिन तुमचा फिजिकल फिटनेस रिलेटेड असू दे किंवा तुमच्या अभ्यासाचे रिलेटेड असू दे, तो डिसिप्लिन कायम तुमच्या मदतीला येणार. त्यामुळं या गोष्टी तरी मी म्हणतो की आजकालच्या युवकांनी साध्य केलं पाहिजे. तर आज आपण चिन्मयचा शिक्षण ते सैन्य दलात नियुक्ती होण्यापर्यंतचा प्रवास पाहिला आणि खरोखरच हा प्रवास प्रेरणादायी आहे. आणि याच्या या यशाने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तर चिन्मय, पुढच्या वाटचालीसाठी की तुला तारा न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. Take over me, even to the peril of my life. तर चिन्मयला एवढ्या कमी वयामध्ये लेफ्टनंटपदी त्याची नियुक्ती झाली. तर त्याचं ही बातमी जेव्हा तुम्हाला कळाली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? खूप अभिमान वाटला, अगदी प्राऊड फील झालं. आणि आपला मुलगा असं देशासाठी पूर्णपणे हे करतोय, वाहून घेतलंय त्याने, याचा अत्यंत अभिमान वाटला. अच्छा. तर त्याचं यश खूप मोठं आहे आणि या यशामध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे. तर एकंदरीतच त्याला तुम्ही कसा पाठिंबा दिला? पाठिंबा म्हणजे खरं तर हे यश त्यानं त्याच्या स्वतःच्या जिद्दीवरती आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती मिळवलं आहे. पण एक गोष्ट आहे की त्याला जे रिसोर्सेस पाहिजे होते, त्याला जो मोरल सपोर्ट पाहिजे होता, त्याला जो पाठिंबा पाहिजे होता, तो आम्ही सातत्यानं देत गेलो. ज्यावेळेस त्याने इच्छा व्यक्त केली की मला आर्मीमध्ये जायचं आहे, त्यावेळेस आम्ही त्याला उत्स्फूर्तपणे सांगितलं की घे तुझा वेळ, घे, तू प्रयत्न कर आणि आम्ही तुझ्या कायम पाठीशी आहोत. आणि त्याच्यामुळे आम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याचं काम खूप सोपं झालं की त्याला दडपण नव्हतं कुठल्या गोष्टीचं. आणि त्यामुळे तो जास्त चांगल्या एनर्जीनं, जास्त चांगल्या एफर्ट्सनं हे काम करू शकला. आणि जसं मॅडमने सांगितलं तसं अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. अत्यंत प्राऊड फील होतं आहे की आयुष्यामध्ये आपण काहीतरी देशासाठी करू शकलो. आणि मुलाच्या थ्रू हे जे चांगलं यश त्यानं मिळवलं आहे, त्याच्यामुळं अनेक मुलं या इन्स्पायर होतील, प्रेरित होतील या गोष्टीकडे जाण्यासाठी. आणि त्याचा फायदा आम्हाला, महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा होईल. आपल्या कोल्हापूरचं नाव उज्ज्वल होतं आहे, जास्त आम्हाला अभिमान आहे. अच्छा. तर त्याच्या या कष्टामध्ये किंवा आतापर्यंत जी त्यांनी मेहनत घेतली त्यात तुम्ही दोघांनी नियोजन कसं केलं होतं? प्रामाणिकपणे सांगायचं तर यात नियोजन हा त्याचाच वाटा होता या पूर्ण नियोजनामध्ये. म्हणजे मी जायचं ठरवल्यानंतर मला काय स्टेप्सनं जायचं आहे, मी काय प्रयत्न केले पाहिजेत, काय तयारी केली पाहिजे, हे सगळं जे काही त्याचा जे आराखडा आखायचा होता तो सगळा त्यानं आखलेला होता. फक्त आम्ही त्याला एक पाठिंबा दिला, थोडेसे रिसोर्सेस प्रोव्हाइड केले आणि त्याच्या मागं उभा राहिलो की बाबा तू पुढं जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. जरी काही झालं, काही प्रॉब्लेम आले तरी कायम आम्ही तुझ्याबरोबर आहोत. ही एक गोष्ट फक्त आम्ही त्याला खरं सांगायचं सपोर्ट केला. अदरवाईज हे पूर्णपणे यश त्याच्या स्वतःच्या एकट्याच्या जीवावरती त्यानं मिळवलेलं आहे. सर जे म्हणजे 100% म्हणजे आहेत तसंच आहे ते. फक्त आम्ही मॉरल सपोर्ट. फक्त कसं असतं, हा जो प्रशिक्षणाचा कालावधी असतो, म्हणजे यात 2 टप्पे आहेत. एक म्हणजे सिलेक्शन होणं. तर सिलेक्शन होईपर्यंतचे एफर्ट्स सगळे 100% त्याचे होते. सिलेक्शन झाल्यानंतरचे पण एफर्ट्स त्याचे होते. फक्त सिलेक्शन झाल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की हे जे प्रशिक्षण असतं 1 वर्षाचं, हे खूप खडतर असतं, अतिशय खडतर असतं. की बऱ्याच वेळा असं होतं की 1 महिना 2 महिन्याने मुलांना असं वाटतं की आपण कुठं आलो आहे, आपण परत जाऊया. आणि त्या क्षणाला कुटुंबाची खूप गरज असते. कुटुंबाकडनं मोरल सपोर्ट मिळणं, पाठिंबा मिळणं, त्याचं खच्चीकरण होऊ नये, हा जो एक महत्त्वाचा भाग आहे, हा महत्त्वाचा भाग त्याच्या आईनं स्पेशली हे केलं. कारण त्या दोघांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि तो त्याचे शेअर करायच्या बऱ्याच गोष्टी की तिचं आम्हाला असं होतं आहे, तसं होतं आहे. मग त्यावेळेस त्याला प्रॉपर मॉरल सपोर्ट, खंबीर राहणं, आपण स्वतः घाबरलेलो नाही आहे, आपण स्वतः त्याच्यामध्ये कुठं डाऊन झालेलो नाही आहे, हे लक्षात देऊन त्याचा मोरल कसं वाढवता येईल हे आम्ही बघितलं आणि त्याचं यश आहे खरं सांगायचं रे. अच्छा. आता आपण सध्या बघतोय की सैन्यात किंवा भारतीय सैन्य दलामध्ये मुलांना पाठवायचं म्हणजे थोडं पेरेंट्स पाठीमागं पाय घेतात. तर तुम्ही खरंच एकुलता एक मुलगा असताना सुद्धा इतकं मोठं धाडस केलंय, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. तर तुम्ही अशा पेरेंट्सना काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल? खरं सांगायचं तर ह्यामध्ये थोडंसं तुम्ही म्हणता असं धाडस तर असतं, विशेषतः एकुलता एक असेल तर जास्त मोठं धाडस असतं. कारण सरवार असतात, वेगवेगळ्या प्रसंग असतात, आजारपण असतात. त्यावेळेस फक्त 2 नवरा बायकोच एकमेकाबरोबर की आई वडीलच एकमेकाबरोबर असतात. त्यावेळेस मुलाचा काहीच तसा उपयोग होत नसतो. पण तरीसुद्धा
त्यावेळेस हा आपला स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून कुठंतरी देशसेवा, कुठंतरी आपण काहीतरी समाजासाठी करू शकतो, समाजाचं देणं लागतोय या भावनेनं आपण काहीतरी करणं खूप गरजेचं असतं. जसं मी नेहमी माझ्या फील्डमध्ये मी फाउंड्री फील्डमध्ये आणि मी नेहमीच प्रयत्न असा करत असतो की मला जे काही फाउंड्रीने दिलं आहे त्याच्या बदल्यामध्ये मी फाउंड्री इंडस्ट्रीला काय देईन, यासाठी मी माझं यूट्यूब चॅनल आहे, मी वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रेनिंग देत असतो. तर हीच कुठेतरी भावना मी त्याच्या बाबतीत पण ठेवली की आपल्याला समाजाने एवढं सगळं दिलं आहे, तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे, ते समाजाचं देणं या माध्यमातून जर आपण परत करू शकलो तर खूप मोठी गोष्ट आहे. देशसेवा करणं ही चांगली गोष्ट आहे आणि आपण जर एखादी गोष्ट चांगली केली तर त्याचे रिझल्ट पण नक्कीच आपल्या दृष्टीने चांगले होतात. या चांगल्या सद्भावनेनं आम्ही हा निर्णय घेतला आणि त्याला पाठिंबा दिला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीर सावरकर म्हणले तसं आपणही देशाचे देणं आपण लागतो. बरोबर. देश आणि देव आणि देह यांच्यामध्ये असतो देश, त्याचं आपणही देणं लागतोच ना, ते आपण दिलं पण पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या काही करू शकतो देशासाठी तेवढ्या आपण मॅक्सिमम करायला हरकत नाही, कारण प्रत्येक गोष्ट आपण करू शकत नाही ना, या मुलांसारखं देशावर जाऊन आपण लढू तर शकत नाही. जेवढं आपण करू शकतो तेवढं तरी करायला हवं.